हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण काय करूया, लॉगरिथम मॅथमॅटिक्समधला लॉगरिथम हा पॉईंट मॅथमॅटिशियनने का बरं इंट्रोड्यूस केलं आणि म्हणजे नेमकं लॉगरिथम म्हणजे काय आहे हे बघूया. ते बघायचं आधी आपल्याला अजून एक पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. व्हॉट इज मीन बाय एक्सपोनेन्शियल फॉर्म? असं एखादी फॉर्म e⁻x = बीचा फॉर्ममध्ये असतो. एखादा नंबर जर पॉवरचा फॉर्म असेल तर त्याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. अजून एक कंडिशन आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म असण्यासाठी, ए इज ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे आणि ए इज नॉट इक्वल टू 1 असायला पाहिजे. का बरं? जर ए जर 1 असेल, 1 समथिंग नंबर काय होतो 1. 1ला जर स्क्वेअर करा, क्यूब करा, त्याचा व्हॅल्यू 1च येतो. म्हणून काय डिफरन्स येत नाही. म्हणून कंडिशन काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मसाठी, ए इज ग्रेटर दॅन 1 पाहिजे आणि ए इज नॉट इक्वल टू 1 पाहिजे. असं जो एक्झाम्पल किंवा एखादी फॉर्म आहे त्याला काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. त्याचं एक्झाम्पल बघूया. जर 2:2 म्हणजे काय, 2चा स्क्वेअर किती येतो 4. सिमिलर 2चं जर क्यूब 2:3 बघितलं तर 8 येतो, किंवा 3 बघितलं तर 3चा क्यूब 27. बरोबर. हा एक्सपोनेन्शियल फॉर्मचे एक्झाम्पल्स आहेत. ह्याचे व्हॅल्यू आपल्याला इझिली माहिती आहे आणि काढता पण येतं. सिमिलर अजून एखादी एक्झाम्पल बघितलं तर 2x आहे इक्वल टू समथिंग 16 आहे. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय येतो 4. हे इझिली आपल्याला काढता येतो. म्हणजे 2ला जर 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय येतो 16. म्हणजे 2चा पॉवर जर 4 पुट केलो त्यावेळेला 16 व्हॅल्यू येतो. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू इझिली आपण फाइंड करू शकतो. जर असंच एक्झाम्पल जर 2x = 26 आहे, हे व्हॅल्यू काढू शकतो का? नाही. युजिंग एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा जनरल फॉर्ममध्ये आपण हा व्हॅल्यू काढू शकत नाही. जर दुसरा एक्झाम्पल बघितलं तर 2:2.6 आहे, याचा व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. असे जे काही एक्झाम्पल्स आहेत, हा सिम्पल मेथडनं आपण सॉल्व किंवा फाइंड करू शकत नाही. त्यावेळेला मॅथमॅटिशियनने एखादी मेथड तयार केलं, त्याचं नाव आहे लॉगरिथम. लॉगरिथम इज नथिंग बट इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ अ एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म जे काय आहे त्याचा इक्विव्हॅलंट अजून एकदा फॉर्म तयार केलं, त्या फॉर्मवरनं असे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व केलं गेलं आहे. तो फॉर्म बघूया आता, लॉगरिथम फॉर्म. लॉगरिथम किंवा लॉगरिथम फॉर्म असं पण म्हणला जातो. लॉगरिथम फॉर्म. लॉगरिथम फॉर्म बघा, log बेस a b = x असा लिहिला जातो. जेव्हा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्सिडर करतो त्यावेळेला ए जो असतो तो कशाची व्हॅल्यू असणार, त्याला आपण नाव म्हणतो आहे बेस, आणि एक्स जो आहे त्याला काय म्हणतो आपण पॉवर असं म्हणलं जातं. सिमिलर आहे इन लॉगरिथममध्ये जो काय खालचा व्हॅल्यू आहे त्याला आपण सिमिलर खालच्या व्हॅल्यूला बेस आणि जो काय राईट हँडची व्हॅल्यू आहे त्याला आपण पॉवर असं म्हणलं जातो. म्हणजे लॉगरिथम इज नथिंग बट इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ अ एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्मवरनं आपण काही व्हॅल्यू जे काय आहे तो फाइंड करू शकत नाही. म्हणून दुसऱ्या एखादी फॉर्ममध्ये इक्विव्हॅलंट जे काही फॉर्म आहे लॉगरिथमची दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याला सॉल्व केला जातो. ह्याच्यामध्ये ए इज नथिंग बट बेस ऑफ द एक्सपोनेन्शियल फॉर्म अँड एक्स इज नथिंग बट पॉवर ऑफ दॅट एक्सपोनेन्शियल फॉर्म, अँड द राईट हँडसाठी जे काही बी व्हॅल्यू आहे तो आपण लॉगची इन फ्रंट लिहितो. हे जे काही आहे तो इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल बघूया एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्टेड इंटू लॉगरिथम फॉर्म. थँक्यू.